स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। पुणे नाशिक महामार्गावरून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे। नाणेघाट येथे पर्यटनासाठी गेलेल्या एका 21 वर्षीय तरुणावर कारने झडप घातली आहे। चहा पिण्यासाठी थांबलेल्या प्रवाशांना एका भरधाव कंटेनरने चिरडल्याची थरारक घटना मनसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। असून यामध्ये एका तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे। रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी ही काळी लावून टाकणारी घटना घडली। गोंदिया जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या आरती एकनाथ चाकाटे ही तरुणी सध्या खेड तालुक्यातील राक्षीवाडी येथे नोकरीनिमित्त राहते। तिचा मावस भाऊ 21 वर्षाचा तोशित केशव घरत हा आळंदी येथील MIT कॉलेजमध्ये शिकत होता। ते दोघे भाऊ बहीण सुट्टीच्या दिवशी नाणेघाट येथे फिरण्यासाठी गेले होते। दिवसभर फिरून झाल्यानंतर सायंकाळी 4:30च्या सुमारास हे दोघे माघारी फिरले। मौजे पेठ गावच्या हद्दीत पुणे नाशिक हायवेवर असणाऱ्या मानस ढाब्याजवळील विश्रांती गुळाचा चहा या हॉटेलवर ते चहा पिण्यासाठी थांबले। तोशित हॉटेल बाहेर चहा पीत उभा होता। अगदी काही सेकंदात तेथे मृत्यूने दस्तक दिली। नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे येणाऱ्या एका भरधाव कंटेनर क्रमांक HR 56C 2634 ने हायवेवर अक्षरशः थरकाप उडवला। चालक नीरज नंदकिशोर पांडे राहणार पानिपत हरियाणा याने रहदारीच्या नियमांची पायमल्ली करत वाहन अत्यंत हयगईने चालवले। या बेजबाबदार चालकाने सुरुवातीला रस्त्यावरील एका पिकअप इंट्रा गाडी नंबर MH16 CD 4372, एका जीप कंपास गाडी नंबर MH09 EU 0727 आणि एका मोटारसायकल गाडी नंबर MH14 DD 8240 यांना जोरदार धडक दिली। एवढ्या गाड्यांना धडक देऊनही कंटेनर थांबला नाही। तो थेट विश्रांती गुळाचा चहा या हॉटेलमध्ये घुसला। तिथे चहा पीत उभ्या असलेल्या निष्पाप तोशितला या कंटेनरने जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की गंभीर जखमी झालेल्या तोशितचा जागीच मृत्यू झाला। अँब्युलन्स ड्रायव्हर स्वप्नील लोखंडे यांना घटना कळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली। सुट्टीचा आनंद साजरा करायला गेलेल्या बहिणीसमोरच तिच्या भावाचा अंत झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। या प्रकरणी आरती चाकाटे हिच्या फिर्यादीवरून मनसर पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनसर पोलीस ठाण्याचे फौजदार डावकर या अपघाताचा पुढील तपास करत आहेत। बेजबाबदार आणि भरधाव वाहन चालवणाऱ्यांमुळे हायवेवर निष्पाप नागरिकांचे बळी जाण्याचे सत्र कधी थांबणार, हाच मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे। आणि कुठे चालला होता, काय घटना होती, काय सांगा? माझं नाव आरती आहे। आम्ही नाणेघाटला फिरायला गेलो होतो माझ्या भावासोबत आणि माझं मित्र मैत्रीण पण होते। तुमच्या भावाचं नाव? तोशू घरत। आम्हीच आमचं सगळं फिरून झालं आणि आम्ही रिटर्न यायला लागलो आणि चहाच्या दुकानामध्ये फक्त थांबलो आणि चहा घेतलं। तर हो, फक्त दुकानाच्या समोरच आम्ही थांबलो होतो। तर मागून एक कंटेनर आलं। माझं तर काही लक्ष पण नाही, कारण आम्ही दुकान चहा प्यायच्या याच्यामध्ये होतो। मागून कंटेनरने 2-3 गाड्यांना ठोकला आणि एक गाडी डायरेक्ट दुकानात शिरली आणि माझा भाऊ तिथेच उभा होता। डायरेक्ट माझ्या भावाच्या अंगावरच गाडी आली। त्याला पळायला पण स्पेस मिळाली नाही। तिथे एक भिंत होती, रॉड बीड असं ठेवलं होतं सगळं। मी काहीच बघितलं नाही। मी माझं लक्ष पूर्ण माझ्या भावाकडे होतं। मी काही बघितलं नाही। हो, मी होती त्याच्यासोबत। मी पण अशी जवळच उभी होती, तर मला काही झालं नाही, पण त्याला लागलं।